पालकांनी शाळेला ठोकले टाळे. आंबेडकर पिंगोडे शाळेला अतिरिक्त शिक्षक देण्याची मागणी. नागोठणे नजीक असलेल्या रायगड जिल्हा परिषद पिंगोडे प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत वर्ग आहेत. 41 ते 50 इतकी पटसंख्या असलेल्या शाळेत केवळ एका शिक्षकावर विद्यार्थ्यांचा भार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. एक शिक्षक 7 वर्गांना शिकवणार कसा? शिक्षक सुट्टीवर गेल्यावर शाळा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले. वारंवार मागणी करूनही शिक्षक मिळत नसल्याने संतप्त पालकांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांना बाहेर काढून शाळेला कुलूप ठोकले. खासगीकरणाच्या प्रक्रियेत राज्यातील मराठी शाळा बंद पाडण्याचा घाट घातला जातोय, असा आरोप पालकांनी यावेळी केला. आज इथे 41 मुलं आहेत आणि एकच सोनल मॅडम नावाच्या फक्त एक शिक्षिका आहेत आणि त्या 41 मुलांना शिक्षण देत असताना पहिला महत्त्वाचा मुद्दा, त्या आजारी पडल्या, त्यांच्या कुटुंबात काही प्रॉब्लेम झाला तर मग त्या दिवशी शाळा कोणी सांभाळायची, हा एक ज्वलंत प्रश्न आहे. त्या मुलांना 41 मुलांना आधार कुणाचा? आणि खरं तर शैक्षणिकदृष्ट्या जर पाहिलं तर 10 मुलांमागे एक शिक्षक असावा असा ध्येय धोरण आहे शैक्षणिक क्षेत्रातून. मग इथं 41/1 शिक्षक, शिवाय त्या महिला आहेत आणि त्या तिथून येणार कधी, जाणार कधी, त्यांच्या कुटुंबातच काय असं काय घटना घडली शुभ किंवा चांगली वाईट, तर त्या 10 दिवस जर नसतील तर मग इथे कोण? ह्या ठिकाणी एक लेंडी सर चांगले होते, त्यांना चांगले उत्कृष्ट एक शिक्षणाचा दर्जा होता त्यांच्याकडे, ह्यासुद्धा मॅडम चांगलं शिक्षण देतात. माझी एक विनंती आहे रायगड जिल्हा परिषदला आणि पिगोंडा शाळेचे प्राथमिक शिक्षण संस्था एक म्हणजे युनिट आहे, प्राथमिक शैक्षणिक संस्था, यांनी दोघांनी एकत्र येऊन ताबडतोब याच्यावर अशी कारवाई करावी आणि जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आहेत, गटविकास शिक्षण अधिकारी असतील, जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, त्यांच्यापर्यंत हे आमचं आंदोलन पोहोचवावं. 41 विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे आणि आजूबाजूच्या केंद्र शाळेच्या माध्यमातून काही ठिकाणी 10 पटसंख्या आहे, काही ठिकाणी 31 पटसंख्या आहे, त्या ठिकाणी 3-3, 4-4 शिक्षक आहेत. मग आम्हाला शिक्षक का इथे मिळू शकत नाही? त्यांचं वैयक्तिक ऑफिशियल काम आहे त्या महिला शिक्षिकांना आणि त्यांच्यावर भार या 41 विद्यार्थ्यांचा. गेल्या महिन्यातच एक पुरुष शिक्षक रिटायर झाले, त्यानंतर संपूर्ण जबाबदारी या कुटुंब या विद्यार्थ्यांची, विद्यार्थी म्हणजे त्यांची मुलंच आहेत असं आम्ही या ठिकाणी सांगतोय. आणि या ठिकाणी जर शिक्षक मिळाले नाही तर भविष्यामध्ये आम्ही या मुलांना घेऊन गट शिक्षण अधिकारी यांच्याकडे मोर्चाला घेऊन जाण्यासाठी कमी पडणार नाही, हीच आमची आता ठाम भूमिका आहे. एकूणच आपण बघतोय की फुले शाहू आंबेडकरांचा, सावित्रीमाईंचा महाराष्ट्र आहे, इथं शिक्षणाला प्रचंड महत्त्व आहे. पण सातत्यानं बघतोय की रायगड जिल्ह्यामधल्या ह्या शाळा ज्या आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अनेक शाळा बंद देखील पडलेल्या आहेत. नेमकं सरकारचं धोरण काय आहे? सरकारचं धोरण सध्या तर मी सांगतोय, ठासून सांगतोय, या ठिकाणी खाजगीकरण वाढलंय, राजकीय खूप चालना मिळत आहे. खाजगी शाळा जेणेकरून जिल्हा परिषद शाळा कशा बंद होतील? या ठिकाणी शेतकरी, गोरगरीब, मोलमजुरी करणारे, विटेपट्टी काम करणे, त्यांची मुलं या शाळेमध्ये शिकत आहेत आणि त्या आज या शाळेवर झडपीच्या शाळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद होण्याच्या अवस्थेमध्ये आहेत. आणि त्यात ही आमची पिगोंडीची शाळा, जिथं आम्हाला आम्हा गरीब पालकांना आधार येतो रायगड जिल्हा परिषद शाळेचा, आणि त्या ठिकाणी एकच शिक्षक असेल तर भविष्यात ही पण शाळा कधी बंद पडण्याच्या मार्गावर दिसत आहे, असं चित्र मी बघत आहे. जोपर्यंत अतिरिक्त शिक्षक देत नाहीत तोपर्यंत आम्ही आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली. तर येत्या 26 जानेवारीपर्यंत आवश्यक तितके शिक्षक शाळेला द्यावेत, अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थ आणि पालकांनी दिलाय. ब्रह्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, पाली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.